Still good morning. 5 minutes for afternoon. 5 मिनिटं बाकी आहेत म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा सुप्रभात बोलतो. Yes. Grace and peace from our Father and Savior Lord Jesus Christ. आणि ख्रिस्तामध्ये तुम्हाला सर्वांस कृपा आणि शांती लाभो. We thank the Lord for the opportunity where in Christ's name we could come together and worship our living God. आणि मी या संधीसाठी फार प्रभूचे आभार मानतो, कारण त्या ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण एकत्र येऊन त्याची उपासना करू शकतो. And the Lord is teaching us wonderful truths from Psalms, Luke and Titus in the church. आणि देव फार अद्भुतरित्या स्तोत्र आणि जे आपले शुभवर्तमान आहे तशाच प्रकारे ती त्याच्या पुस्तकातून आपल्याला फार अद्भुत सत्य शिकवत आहे. 2 Sundays ago we learned about Good Samaritan. आणि 2 रविवारी अगोदर आपण चांगल्या शंभरोनीबद्दल शिकलो. And then we last Sunday learned about the good portion. आणि गेल्या रविवारी आपण चांगल्या वाटा याबद्दल शिकलो. And then this morning we are learning from the Lord's Prayer. आणि आज या सकाळी आपण देवाने शिकवलेल्या प्रार्थनेमधून शिकणार आहोत. And while I was preparing, the Lord was ministering my own heart first. आणि मी या वचनाची तयारी करत असताना देव माझ्या पण हृदयाची तयारी करत होता त्याच्या वचनाद्वारे. This morning the title of the message is Lord teach us to pray. आणि आजचा संदेशाचा जे शीर्षक आहे ते अशा प्रकारे आहे, प्रभू आम्हाला प्रार्थना करायला शिकव. We find these two versions in Matthew as well as in Luke. आणि ह्याचे 2 संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात, मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आणि तशाच प्रकारे लूक शुभवर्तमानामध्ये. Both are different. आणि दोन्हीही फार वेगळे आहे. But same prayer with the two different versions, I can say. आणि सारखीच प्रार्थना, परंतु 2 ठिकाणी वेगळ्या रीतीने ती आपल्याला आढळून येते. This morning we are learning 4 things from the prayer. First is the privilege of the prayer. आणि आपण आज सकाळी 4 गोष्टी शिकणार आहोत. सर्वात प्रथम जी आहे ती प्रार्थनेचा विशेषाधिकार. Secondly, the priorities of the prayer. आणि दुसरं प्रार्थनेचं प्राधान्यक्रम. Thirdly, the petitions of the dependents. आणि तिसरी गोष्ट निर्भरतेच्या आपल्या विनंत्या. And the praise and glory in the prayer are of the prayer. आणि सर्वात शेवटी चौथी प्रार्थनेमधील स्तुती. During the Reformation, Martin Luther was asked many deep questions by scholars. आणि आपल्याला ठाऊक आहे किंवा आपण जाणतो की रिफॉर्मेशनच्या वेळेस मार्टिन लुथर यांना बरेचसे कठीण प्रश्न विचारण्यात आले फार वाचनाच्या अभ्यासकांद्वारे. But the question that touched him most came from his barber in the barber shop. आणि सर्वात जो कठीण प्रश्न जो आहे तो त्यांना कुठून जर आला तर त्यांचा केस कापणारा जो होता त्याच्याद्वारे. His name was Peter. आणि त्याचं नाव पेत्र होतं. And he asked a question, Dr. Luther, how should I pray? आणि मग त्यांनी त्याच प्रश्न केला, डॉक्टर लुथर, मी कशा प्रकारे प्रार्थना करू? Luther didn't dismiss him because he was barber. आणि लुथरने त्याला वगळलं नाही, कारण तो एक फक्त केस कापणारा होता. He wrote a simple guide showing that prayer is not about fancy words or spiritual performance. आणि मग त्याने एक छोटंसं त्याच्यासाठी एक सल्ला दिला. तो अशा प्रकारे होता की प्रार्थना जी आहे ती अशी काही फार मोठे असे शब्द नाही किंवा एखादा आध्यात्मिक असा परफॉर्मन्स नाही. He wrote a small booklet for the barber. आणि मग त्याने त्या केस कापणाऱ्यासाठी एक छोटंसं पुस्तक लिहिलं, A book for the friend. आणि त्याच्या मित्रासाठी एक छोटीशी पुस्तिका लिहिली. It is a believing heart, he said in that, it is a believing heart speaking to a gracious Father through his word. आणि मग तो अशा प्रकारे लिहिलं की एक विश्वास धरणारा अंतःकरण जे कृपाळू परमेश्वराला कडे जातं त्याच्या वचनाद्वारे. So even our prayers are Trinitarian prayers. आणि मग आपल्या म्हणून प्रार्थना ज्या आहेत त्या त्रैक देवाबद्दल किंवा त्याच्याकडे असतात. We pray to God the Father in the name of Jesus, and our prayers should be guided by the word and the spirit. आणि मग आपण पित्याकडे ख्रिस्ताद्वारे प्रार्थना करतो आणि पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला त्याबद्दल ठाऊक होतं आणि त्याच्या वचनाद्वारे आपण प्रार्थना करतो. And this is exactly what we see when disciples came to Jesus and said,
Lord, teach us to pray. आणि अशाच प्रकारे इथे घडत आहे की जिथे शिष्य देखील त्याच प्रश्न करतात, प्रभू येशूला विचारतात की प्रभू आम्हाला कशी प्रार्थना करावी हे शिकव. This morning we come not as experts, but as ordinary people like that barber. आणि म्हणून आज या सकाळी आपण असे अनुभवी व्यक्ती म्हणून नव्हे, तर आपण त्या केस कापणारा जो आहे, ज्याला काहीच ठाऊक नव्हतं, तशा प्रकारे एकदम नम्र होऊन इकडे येऊयात. Asking an extraordinary God, Lord, teach us to pray. आणि अतिश्रेष्ठ जो देव आहे त्याला आपण विचारूयात की प्रभू आम्हाला तू प्रार्थना करण्यास शिकव. We might be 40 years, 50 years, 60 years of Christian, but still we need this prayer. Lord, teach us to pray. आणि आपण कदाचित 50 वर्षाचे, 60 वर्षाचे किंवा त्याहून अधिक असू शकतो आणि आपणास ठाऊक असेल, परंतु तरी देखील ही गोष्ट समजण्याचं किंवा शिकण्याचं गरजेचं आहे आणि प्रभूला विचारण्याचं गरजेचं आहे की प्रभू आज आम्हाला प्रार्थना करण्यास शिकव. Verse 11, now Jesus was praying in a certain place, and when he finished, one of his disciples said to him, Lord, teach us to pray, as John taught his disciples. आणि वचन 11 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तिथे 11:1 ओके 11 अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ते एका ठिकाणी प्रार्थना करत होता आणि ती त्याने समाप्त केल्यावरती शिष्यातील एकाने त्याला म्हटले की प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. So from the story of Mary and Martha, we learned we need to listen Jesus. आणि जसं मरिया आणि मार्थ्याची गोष्ट आपण शिकलो की त्यामध्ये मरिया ही देवाकडून ऐकत होती. And here we learn we need to speak, we need to talk to Jesus. आणि इथे आपल्याला असं शिकायला मिळतं की आपल्याला येशूकडे किंवा देवाकडे बोलणं देखील गरजेचं आहे. In those days, rabbis taught their disciples how to pray. आणि त्या काळामध्ये जे रब्बी जे शिक्षक होते ते शिष्यांना कशी प्रार्थना करावी शिकवत असे. John the Baptist did so for his followers. आणि बाप्तिस्मा करणारे योहानाने पण त्या प्रकारची शिकवण देखील दिली. His prayer is not recorded for us in the Bible. आणि त्याने कशी प्रार्थना करण्यास शिकवली हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं नाहीये. And look here, he opens chapter 11 with the Lord's Prayer. आणि मग इकडे काय घडतं 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की प्रभूने शिकवलेली प्रार्थनेबद्दल आपल्याला पाहायला मिळतं. We learn about the great deal of prayer in the Bible, throughout the Bible. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की बऱ्याच ठिकाणी प्रभूने कशा प्रकारे प्रार्थना करणं शिकवलं ते आपल्याला बऱ्याच संदर्भामध्ये देखील पाहायला मिळतं. And here Luke shows us that prayer is central to a godly life. आणि मग इथे लूक ह्यासाठी या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधत आहे कारण त्याला दाखवून द्यायचं आहे की जी प्रार्थना आहे ती ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू आहे. Simple prayer based on the word, spending time in prayer with God is a sign of a godly life. आणि साधी प्रार्थना, सोपी प्रार्थना जी आहे ती देवाच्या किंवा ख्रिस्त समर्पित जीवनाचं एक प्रतीक आहे. Jesus not only worked miracles and preached great sermons. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त चमत्कारच नाही केले आणि त्याने चांगले संदेश दिले एवढंच केवळ की त्यांनी केलं नाही तर He often withdrew to pray. आणि बऱ्याचदा त्याने स्वतःला अलिप्त करून तो प्रार्थना करण्यास गेला. A private prayer shaped his public ministry. आणि जी अलिप्त ठेवून त्याने जी प्रार्थना केली ती त्याच्या बाहेरील ज्या सेवा कार्यामध्ये त्याला ती सहाय्य केलं. Power in ministry flowed from communion with the Father. आणि ते जे सामर्थ्य होतं ते देवामध्ये त्याची असलेली उपस्थिती आहे त्याद्वारे ते वाहत गेलं. Before his action there was his intercession. आणि त्या कृतींच्या अगोदर त्याची मध्यस्थी फार गरजेची होती. Before, on and after cross Jesus prayed. आणि क्रूसाच्या अगोदर आणि क्रूसानंतर देखील प्रभूने प्रार्थना केली. And even on the cross. आणि वधस्तंभावर असताना देखील In the gospel according to Luke we learn Jesus
prays in wilderness, chapter 5, verse 16. आणि आपल्याला शुभवर्तमान लुक शुभवर्तमानाच्या 5वा अध्याय वचन 16 मध्ये पाहिलं की अरण्यात प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली. He prays on a mountain in chapter 6, verse 12. आणि वचन अध्याय 6:12 मध्ये पाहायला मिळतं की त्याने डोंगरावर देखील प्रार्थना केली. Chapter 9, verse 18, in a solitary place near Bethsaida. आणि बेथसेदा जवळ एक शांत जागेवर वेगळ्या जागेवरती जाऊन त्याने प्रार्थना देखील केली. आपल्याला Chapter 9, 28, 29, on the Mount of Transfiguration. आणि त्या रूपांतराच्या डोंगरावरती देखील आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी तिथे प्रार्थना केली. अध्याय 9 आणि त्याच्या 28 आणि 29व्या वचनामध्ये. And here in chapter 11, in a private place, in a certain place. आणि इथे देखील आपल्याला पाहायला मिळतं 11वा अध्याय पहिल्या वचनामध्ये की एका एका वेगळ्या जागेवरती. And chapter 22 on the Mount of Olives and Gethsemane. आणि 22व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऑलिव्ह आणि गेत्सेमने या डोंगरावरती देखील त्याने प्रार्थना केली. And chapter 23 on the cross of Calvary. आणि अध्याय 23 मध्ये त्याने कल्वरीच्या वधस्तंभावर देखील प्रार्थना केली. So we learn about the prayerful life of our Savior Lord Jesus Christ. आणि इथे आपण आपलं तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रार्थनेचं जीवन देखील आपण पाहत आहोत. Being the Son of God and filled with the power of the Holy Spirit, he spent his time in the prayer. How much we need to pray as the believer. आणि देवाचा पुत्र असून देखील पवित्र आत्म्याच्या मध्यस्थीने त्याने पित्याकडे प्रार्थना केली हे देखील आपल्याला इथं पाहायला मिळतं. And this morning, as we know that we are learning about the Lord's Prayer, the very favorite and famous Lord's Prayer. आणि आपण आज या सकाळी सर्वात जी ओळखीची गोष्ट आहे प्रभूची प्रार्थना त्यातूनच शिकणार आहोत. Some scholars, they say that indeed it was taught by the Lord, but it was taught to disciples, and some people, they like to call this the disciples' prayer. आणि बऱ्याचदा काही अभ्यासकांचं असं मत आहे की ही निश्चित प्रभू येशू ख्रिस्ताने जी प्रार्थना शिकवली आहे ती त्याच्या शिष्यांसाठी आहेत आणि ती सार्वत्रिक प्रार्थना नसतो सर्वांसाठी, पण त्याचं लागूकरण ते फक्त शिष्यांसाठीच होतं असं त्यांचं मत आहे. Or people or the scholars call this disciples' prayer instead of Lord's prayer. आणि मग त्यांचं असं देखील म्हणणं आहे की ती फक्त शिष्यांसाठीची प्रार्थना आहे आणि ती प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना नाही आहे, पण ती शिष्यांसाठी शिकवलेली प्रार्थना आहे. Yes, but whatever, whether it is disciples' prayer or Lord's prayer, it teaches a great value of the prayer. आणि मग ती शिष्यांसाठीची प्रार्थना असो किंवा प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना असो याच्यामध्ये जर फरक बघायचा पाहिला आणि नाही जरी पाहिला हे महत्वाचं आहे की ती प्रार्थना काय शिकवते. Throughout the century, the godly saints prayed this prayer. आणि अनेक शतकांपासून जे संतगण आहेत त्यांनी प्रभूची प्रार्थना ते म्हणायचे किंवा ते बोलायचे. Godly people prayed this prayer, even nominal Christians prayed this prayer. आणि जे संतगण आहेत त्यांनी देखील ही प्रार्थना केली आणि जे साधारण ख्रिस्ती आहेत त्यांनी देखील अशाच प्रकारे प्रार्थना केली. Even in the schools, even the non-Christians who do not have any sense of who their creator is, who Jesus is, they even pray in the schools. आणि बऱ्याच शाळांमध्ये देखील अशा लोकांना की ज्यांना त्यांचं निर्माणकर्ता आहे कोण आहे हे ठाऊक नाही, त्यांनी देखील त्या निर्माणकर्त्याने जी प्रार्थना शिकवली आहे ती ते बोलले. Some people pray this prayer at the end of the Sunday worship service. आणि बऱ्याच मंडळांमध्ये त्यांच्या शेवटी ते प्रभूची प्रार्थना म्हणतात. No problem at all. आणि त्याच्यात काहीच गैर नाही. But they should understand and pray that with the faith. आणि मग त्यात गैर निश्चितच नाही, परंतु हे समजणं गरजेचं आहे की ती प्रार्थना कशासाठी आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे. Lord Jesus Christ, when he was teaching to his disciples, he gave the format of the prayer actually. आणि मग इथे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांना प्रार्थना शिकवली तर त्या प्रार्थनेद्वारे त्याला ती प्रार्थना कशी करावी हे त्याला शिकून द्यायचं He होतं. was teaching his disciples to pray. आणि तो त्या शिष्यांना शिकवत होता की कशा प्रकारे त्यांनी प्रार्थना सादर करावी. And he taught that this is the preface and these are the 7 petitions, and in this way you need to conclude the prayer. आणि मग त्याने सांगितलं की सर्वप्रथम तुम्ही प्रार्थनेमध्ये काय केलं पाहिजे, मग तुमच्या विनंत्या कशा प्रकारे सादर केल्या पाहिजे आणि ती कशा प्रकारे शेवट केला पाहिजे. As English teachers teach how to write the essay, and they teach that this is the format, but the essay
the different essay can come, but this is the format. You can just change the language, the vocabulary, but use this format. आणि बऱ्याच वेळा जे शिक्षक जे असतात ते आपणास शिकवतात की निबंध कशा प्रकारे लिहावा, त्याचा एक संदर्भ असतो की त्याची सुरुवात कशी असावी, त्याचा मध्यभाग कसा असावा आणि त्याचा अंत कसा हवा, आणि ते बऱ्याच प्रकारे बऱ्याच शिक्षकांद्वारे आपल्याला ते शिकवण्यात येतं. The apostles in the New Testament, they prayed, but we do not see that they prayed the Lord's Prayer. आणि आपल्याला ठाऊक आहे की त्यांना प्रार्थना शिष्यांना निश्चित प्रकारे शिकवण्यात गेली, परंतु त्यांनी ती प्रार्थना केली हे आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. They use this as a structure or as the format. आणि मग त्यांनी ही जी प्रार्थना आहे त्याचा संदर्भ किंवा त्याचा जो गाभा आहे तो त्यांनी समजून केला आणि त्या प्रकारे त्यांनी प्रार्थना केली. In the letters of Apostle Paul and letters of Peter, letters of John and book of Hebrews and the book of Revelation, we don't see this prayer. आणि मग आपल्याला अशा ही जी प्रार्थना जी आहे त्या बाकीच्या शुभवर्तमानामध्ये आणि तशाच प्रकारे जे पौलाने पत्र लिहिले आणि पेत्राने आणि बऱ्याच जे नवीन करारामध्ये जे पत्र आहेत त्यामध्ये आपल्याला त्याचा संदर्भ पाहायला मिळत नाही. So my point this morning is not that we should not repeat this prayer or recite this prayer, but want to give explanation that when apostles prayed, they used this as a format, but they prayed in their own words. आणि म्हणून मग आज सकाळी माझा विषय हा नाही की आपण ती प्रार्थना नाही करावी. माझा विषय हा आहे की ती प्रार्थना जी आहे ज्या प्रकारे प्रभूने शिष्यास शिकवली त्याचा गाभा समजून घेणं आहे आणि तशा प्रकारे आपण प्रार्थना करणं हे समजून घेणं आहे. If we do not look into the scripture, the prayers of the saints, we will have the bad formats of the prayer. आणि मग जर आपल्याला ही संतगणाने प्रार्थना कशा प्रकारे केली हे जर आपल्याला समजलं नाही तर आपल्या ज्या प्रार्थना आहेत त्या एक प्रकारे निरर्थक होतील किंवा त्या प्रार्थनाच राहणार नाही. Brother Ashish gave one example this morning, and that Psalm 5 and this linked, I could see that. आणि मग आज सकाळी जसं मी The grocery lists example. आणि मग तिथे आपल्याला पाहायला मिळतं की दाविदाने केलेली प्रार्थना जी आहे त्याचा तो जो संदर्भ आहे तो पण आपल्याला इथे पाहायला मिळतो की त्याने कशा प्रकारे प्रार्थना केली. And brother mentioned the bad format of the prayer. People pray as they are giving a grocery list to God. आणि मग जी चुकीच्या प्रकारे ज्या प्रार्थना आहेत त्या आपल्या एका प्रकारे एक फक्त भौतिक गोष्टींबद्दलचीच यादी असते. And I think this prayer will change a perspective of the prayer. आणि मग ही जी प्रार्थना आपण आज इथे पाहत आहोत ती आपली प्रार्थना करण्याबद्दलचं जे मत आहे किंवा आपला जो विचार आहेत ते बदलतील. As the Lord has given us the time, and the Lord has given us technology and books and people, we can learn how to pray from the Bible as well as from the saints. आणि म्हणून आपण प्रार्थना याबद्दल शिकत असताना आपल्याला बरेच काही साधनं आहेत. तुम्ही ऑनलाईन देखील काही चांगले संदेष्टे आहेत किंवा काही शिक्षक आहेत त्यांच्याकडून, आणि आपल्यामध्ये जे अनुभवी विश्वासणारे आहेत, वचनाचे अभ्यासक आहेत, आणि तसंच आपले बंधू भगिनींकडून देखील आपण ते शिकू शकतो. Yes, traditionally in Lord's Prayer there are 7 petitions. आणि प्रभूने शिकवलेल्या प्रार्थनेमध्ये आपल्याला 7 प्रकारच्या विनंत्या पाहायला मिळतात. These petitions are structured to first focus on God, God's glory, and then on human needs. आणि मग ह्या ज्या विनवण्या आहेत त्यांचं प्राधान्य जे आहे ते देवाच्या गौरवाबद्दल आहे, त्याच्या राज्याबद्दल, आणि त्यानंतरच्या ज्या आहेत तर त्या मानवी गरजांबद्दल आहेत. So first 3 petitions directed towards God's glory and his name, his kingdom and his will. आणि ज्या पहिल्या 3 विनंत्या ज्या आहेत त्या देवाच्या गौरवाबद्दल आहेत, त्याच्या नावाबद्दल, त्याच्या राज्याबद्दल आणि त्याच्या इच्छेबद्दल. Your name, your kingdom and your will. तुझं नाव, तुझं राज्य आणि तुझी इच्छा. And the last 4 petitions focused on human needs, provision, forgiveness, guidance and protection. आणि ज्या शेवटच्या 4 ज्या आहेत विनंत्या त्या मानवी गरजांबद्दल आहेत. त्या अशा प्रकारे की ती पूर्तता, पापक्षमा, सहाय्य आणि सुरक्षा. There are 3 parts in the Lord's Prayer. First is the preface, the petitions, and at the end the doxology. आणि जी लॉर्डची प्रभूची प्रार्थना जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 भाग पाहायला मिळतात. सर्वप्रथम म्हणजे त्याची
सुरुवात किंवा त्याची कशा प्रकारे असावी, आणि दुसरं म्हणजे विनंत्या, आणि शेवटचं जे आहे ते डॉक्सोलॉजी. Let's see briefly the privilege of the prayer. आणि सर्वप्रथम मग आपण पाहूयात की प्रार्थनेबद्दलचा असणारा आपला विशेषाधिकार. When he said to them, when you pray, say, Father, our Father in heaven. आणि मग त्याने त्यास म्हणाले की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही हे म्हणा की आमच्या स्वर्गातील पित्या. Before we go further, let me tell you that I have much Matthew's and Luke's version together. आणि मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की मी मत्तयकृत शुभवर्तमान आणि लूक शुभवर्तमान या दोघातले संदर्भामध्ये जेव्हा हे आपण पहिलं वाक्य वाचतो ते मी एकत्रितरित्या वाचत आहे. Here, the prayer begins with, Father, hallowed be your name. आणि मग इथे त्याची सुरुवात अशा प्रकारे होते की हे पित्या तुझे नाव पवित्र मानले जावो. But in Matthew's version, our Father, and then he says, in heaven. आणि मग जर मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये ह्याची जर सुरुवात तुम्ही पाहिली की आमच्या पित्या जो स्वर्गात आहे. What that small word our says? आणि मग हा जो छोटा शब्द इथे आपल्याला पाहायला मिळतो की आमचा, Our Father. आमचा पिता. Prayer is here, the focus, that prayer is never a private in isolation. It is a church-shaped prayer. आणि मग इथे जेव्हा आपण म्हणतो की आमचा, तर ते एक छोटा म्हणजे किंवा स्वतःने केलेली घोषणा अशा प्रकारे ती नाही, तर ती सार्वत्रिक किंवा मंडळीने मिळून केलेली ती घोषणा आहे. So the prayer in Matthew begins with the word our. आणि मग इथे आपल्याला पाहायला मिळतं मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये देखील की त्याची सुरुवात आमचा पिता ह्या प्रकारे होते. And then it begins with our Father. आणि मग त्याची सुरुवात अशी होती की आमचा पिता. While studying this, I learned that even David is calling his God his Father in 1 Chronicles chapter 29 and verse 11. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की दावीद देखील देवाला त्याचा पिता म्हणून संबोधित करतो. पहिल्या इतिहासामध्ये Yes, 29:11. 29:11 मध्ये. And some of the similarities I could find of this prayer in that prayer. आणि ह्या प्रार्थनेमध्ये आणि त्या प्रार्थनेमध्ये मला काही गोष्टी आढळून आल्या की ज्या सारख्या आहेत. So again, going back, that the Lord Jesus Christ taught that when we pray, we need to address our Creator as our Father who is in heaven. आणि मग मी याचा अभ्यास असा करताना आपल्याला असं आढळून येतं की जो आपला निर्माणकर्ता आहे त्याला आपण पिता म्हणून संबोधित करणं किंवा ते पिता तो आहे असं संबोधित करणं गरजेचं आहे. God is our Father. आणि देव आपला पिता आहे. No religion teaches that the Creator is our Father, but only in the Bible, in Christianity, we learn that the Maker is our Father because of the complete work of Lord Jesus Christ. आणि अनेक धर्मविश्वासामध्ये ते देवाला पिता म्हणून मानत नाही, परंतु जर पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा तुम्हाला आढळून येईल की देवाला वारंवार पिता म्हणून संबोधित केला आहे किंवा त्याला आपण पिता म्हणून संबोधित करू शकतो. This is covenant intimacy through adoption. आणि हे करारामध्ये असलेली घनिष्ठता जी आहे जी दत्तक घेण्यामुळे येते. God, he has adopted us into his family. आणि देवाने त्या कराराद्वारे आपल्याला त्याच्या कुटुंबामध्ये एकत्रित केलं आहे. But before he adopted us, brought us into his family, through the blood of Jesus, he forgave us and he justified us. आणि त्या कुटुंबामध्ये आपला समावेश करण्या अगोदर त्याने आपल्याला न्यायी ठरवला आहे त्या ख्रिस्ताद्वारे. So we learn that we call our Creator as our Father, Abba Father. This is because of the blood of Jesus Christ and because of the salvation and justification and the forgiveness. आणि म्हणून आपण त्या देवाला पिता म्हणून संबोधतो कारण की त्याने आपल्याला त्याचा पुत्र ख्रिस्त दिला आहे ज्याच्या रक्ताद्वारे आपण शुद्ध धुतले गेलो आणि आपण तारले जातो. Here we learn that we learn about the covenant intimacy, but in the next phrase we learn that he is sovereign, holy and highly exalted. He is in heaven. आणि आपल्याला इथे आढळून येतं की देव जो पिता आहे त्याने जे करारामध्ये असलेली त्याची घनिष्ठता आहे ज्याद्वारे तो आपणास दत्तक घेतो आणि लागलीच त्याच्यानंतरनं तो जो देव आहे त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला मिळतं की तो सार्वभौम आहे, पवित्र आहे आणि सर्वात श्रेष्ठ जागी तो बसला आहे. So here we from this first line we learn that it is
through adoption we call our God as our Father, and same time we give Him reverence, honor, and respect. आणि मग इथे आपल्याला पाहायला मिळतं की आपल्याला दत्तक घेतल्यामुळे आपण त्याला आता पिता म्हणून संबोधित करतो आणि त्याच भीतीपोटी किंवा त्या प्रेमाच्या भीतीपोटी सन्मानाच्या भयाने आपण त्याला सार्वभौम देव, पवित्र देव म्हणून त्याला उंचवतो. So first line teaches that our prayer rests on the grace, not on our worthiness. आणि मग सर्वप्रथम आपल्याला इथे काय शिकायला मिळतं की ज्या आपल्या प्रार्थना ज्या आहेत त्या कृपेमध्ये विसावतात आणि आपल्या पात्रतेमध्ये नाही. Fear and pride are both corrected here. आणि मग जे भय आहे आणि जो गर्व आहे त्या दोन्ही गोष्टींबद्दल इथं आपल्याला शिकवलं जातं. We don't approach our Creator, our Father, with the fear, but with reverence and covenant intimacy. आणि म्हणून आपण आता भीत त्या पवित्र देवाकडे जात नाही, तर आपण त्या सन्मानाने, आदराने आणि त्या प्रीतीने आपण त्याच्या पुढे जाऊ शकतो. And we don't go to God with pride or arrogant attitude, but we go to God with the attitude that I'm nothing, I'm unworthy. म्हणून आता आपण गर्विष्ठ असल्यामुळे किंवा गर्विष्ठ असल्यासारखे त्या पित्याकडे जात नाही, तर आपण हे जाणतो की आपण पापी आहोत आणि आपल्याला त्याची गरज आहे आणि हे ठाऊक असल्याने आपण त्याच्याकडे जातो. Praying and speaking to God, this privilege is given in Christ, and this is by His grace. आणि ही जी प्रार्थना करणं जी आहे हे आपल्याला एक दिलेली अशी महान संधी किंवा कृपा आपल्यासाठी आहे की ज्याद्वारे आपण त्याच्याकडे जाऊ शकतो. Do we come to God as trusting children? आणि म्हणून आपण मग त्या देवाकडे त्याच्यावर विश्वास ठेवणारे लेकरं म्हणून जातो का? Do we approach Him with the holy reverence? आणि मग त्या सन्मानाच्या भयाने किंवा सन्मानाने आपण त्याच्या पुढे जातो का? We can answer that in our own hearts. आणि मग त्याचं जे उत्तर आहे आपण स्वतःलाच आपल्या हृदयामध्ये देऊया. Before we go to priorities of prayer, I would like to ask you a question. Did someone come to you anytime and asked you, brother or sister, teach us to pray? आणि मग पुढे आपण प्रार्थनेचं जे प्राधान्यक्रम आहे त्याच्याकडे जाण्याच्या अगोदर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्हाला कोणी येऊन असा प्रश्न कधी केला का की मला प्रार्थना कशी करावी हे तुम्ही सांगताल का? And as a church, I would like to encourage parents, those who are serving the Lord, mothers, and even grandparents and friends, please teach people, those who do not know how to pray, please teach them. म्हणून मंडळीमध्ये मला आज तुम्हाला सर्वांना एक प्रोत्साहन द्यायला आवडेल की जे आपल्यामध्ये वरिष्ठ आहेत, आई वडील आहेत आणि त्याहीपेक्षा जे अधिक जे लोक आहेत त्यांना मला एक प्रोत्साहन द्यायला लावेल की प्रार्थना कशी करावी हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्यांना तुम्ही निश्चित ते सांगा. The priorities of the prayer in verse 3 and 4. आणि प्रार्थनेचं जे प्राधान्यक्रम आहे ते आपल्याला वचन 3 आणि 4 मध्ये Priority 1, hallowed be your name. आणि सर्वप्रथम जे आहे की तुझं नाव पवित्र मानले जावं. God's glory first. आणि देवाचं गौरव प्रथम. The Lord Jesus Christ is teaching in our prayer we need to begin with giving glory and honor to God. आणि मग इथे आपल्याला पाहायला मिळतं की जी आपली प्रार्थना आहे त्याच्या सर्वप्रथम प्राधान्यामध्ये आपल्याला देवाला गौरव देणं हे फार महत्त्वाचं आहे. This is the first petition and it sets the priority for all the prayer. आणि ही सर्वप्रथम विनंती आहे जी बाकी सर्व विनंत्यांपेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे ती त्याचा पाया रचते. And I think we can examine our own prayer life. आणि मग आपण सर्व आपले आपल्या प्रार्थना तपासूयात. Or we can even see the surrounding that people begin their prayers with the flesh and fleshy needs. आणि मग आपण आपल्या आजूबाजूला देखील पाहूयात की बरेच आपले लोक आहेत जे आपल्या ज्या भौतिक गरजा किंवा आपल्या शारीरिकदृष्ट्या ज्या गरजा आहेत त्यांच्याबद्दलच त्यांच्या प्रार्थना आहेत. The prayer should not begin with the self. आणि ज्या प्रार्थना आहेत त्या स्वतःपासून सुरू नाही झाल्या पाहिजे. God's name, hallowed be your name, Jesus is teaching. When you pray, you say, our Father in heaven, hallowed be your name. आणि मग त्या कशा सुरू झाल्या पाहिजे तर त्याचा आपल्याला इथं पाहायला मिळतो की त्या प्रार्थना ज्या आहेत त्या देवापासून त्याची सुरुवात झाली पाहिजे आणि त्यामध्ये त्याचं नाव पवित्र मानले जावं याद्वारे त्याला गौरव देण्याने आपण त्या सुरू केल्या. What is the meaning of God's name?
आणि देवाचं जे नाव आहे त्याचा अर्थ काय बरं? It means that we need to repeat the name of Jesus, Jesus, or Yahweh. आणि त्याचा अर्थ हा आहे का की आपण येशू त्याचं नाव जे आहे ते वारंवार बोलावं, किंवा यावे जे नाव आहे ते वारंवार त्याचं स्मरण करावं आणि नुसतंच ते बोलावं? According to the Bible, the name stands for the entire person. आणि पवित्र शास्त्राच्या आधाराने जर आपण पाहिलं तर ते जे आहे तर ते पूर्ण व्यक्ती च्या बद्दलचं ते नाव आहे. Uh, God's name stands for His all works, His attributes, His ordinances, and everything that God does. आणि मग जे देवाचं जे नाव आहे त्याने सर्व दिलेल्या ज्या कृपेची साधनं आहेत आणि त्याच प्रकारे त्यांनी जे काय आपणास बहाल केलंय त्या सर्वांबद्दल जे आहे त्याचा अर्थच देव आहे. God's name, hallowed be your name, means we need to honor the name of the Lord. We need to honor the character of God. We need to honor God's work. We need to honor God's ordinances. आणि मग त्या अशा प्रकारे आहे की त्याचं नाव पवित्र मानलं जाणं ह्याचा अर्थ आहे की त्याला आपण सन्मान देणं आहे. त्याने निश्चित केलेल्या गोष्टी आणि ज्या आपणास बहाल केलेल्या गोष्टी आहे त्याद्वारे त्याला गौरव देणं आहे. Hallowed be your name means we urge that God be known, honored, and worshipped rightly. आणि जेव्हा आपण म्हणतो की तुझं नाव पवित्र मानले जावं ह्याचा अर्थ आहे की आपण त्याला पवित्र असं गणतो, त्याला सर्वश्रेष्ठ असं गणतो आणि त्यामुळे आपण त्याला उंचावतो आणि त्याला गौरव देतो. Hallowed be your name means we pray against ignorance in our lives. Lord, please protect me from the false worship and help me not to dishonor your name. आणि मग त्याचा अर्थ अशा प्रकारे होतो की माझ्या जीवनामध्ये जर कुठल्याही प्रकारे चुकीची त्याची स्तुती होत असेल किंवा त्याला मी सन्मान देत नसेल तर ते न होता मी तुला सन्मान देतो, ते त्या प्रकारे ते आहे. Much prayers feel shallow because it begins with man and us and man-centric, not God-centric. आणि बऱ्याचशा ज्या प्रार्थना आहेत त्या उथळ्या पाण्यासारख्या असतात. त्याचं कारण हे कारण की त्या स्वतःपासून किंवा स्वकेंद्रित असतात आणि त्या देव केंद्रित नसतात. J.I. Packer says that there is no scale to measure our spiritual life. आणि जे पॅकर अशा प्रकारे म्हणतात की आपली जी आध्यात्मिक जीवन आहे त्याला मोजण्याचं काहीच परिमाण नाही. Your prayer is important. आणि ते असं म्हणतात की तुमची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना फार महत्त्वाची आहे. Where you are in the Lord, where you are in the scripture, we can know by our prayers. आणि मग तुम्ही वचनामध्ये किती आहात आणि त्या जीवनामध्ये किती आहात हे फक्त तुमच्या प्रार्थनेद्वारेच ते समजू शकतं. Are our prayers filled with the word of the Lord? आणि मग काय आपल्या प्रार्थना ज्या आहेत त्या देवाच्या वचनाने भरलेल्या आहेत काय? Is God's glory and the honor is on the first priority in our prayers? आणि मग आपल्या प्रार्थनामध्ये देवाचं गौरव हे सर्वप्रथम आहे का? Right prayer reorders our loves. आणि मग जी आपली जी योग्य प्रार्थना जी आहे ते आपल्या देवाबद्दलचं असणारी प्रीती त्याला बरोबर प्राधान्य देते. Secondly, we learn your kingdom come, and Matthew adds in Matthew's version, your will be done. आणि मग पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की तुझे राज्य हो, आणि मत्तेमध्ये जर पाहायला मिळतं की त्यामध्ये अधिक भर पडते की तुझी इच्छा पूर्ण हो. Jesus did not start his prayer, give us this day our daily bread, or give us bread and fish. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्याची प्रार्थना शिकवली तेव्हा त्यांनी हे म्हणलं नाही की आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि त्यापासून त्याची सुरुवात केली नाही. But we learn that here he's praying, your kingdom come is the second petition. आणि मग जी दुसरी विनंती जी आहे ती इथे अशा प्रकारे आहे की तुझे राज्य येवो. What does that mean? आणि त्याचा अर्थ काय आहे? Your kingdom come. तुझे राज्य येवो. God's reign advance in the world. आणि देवाचं जे राज्य आहे ते अगोदरपासूनच ते आहे. This petition is about the redemption. आणि ही जी प्रार्थना आहे ती तारणदायी योजनेबद्दल आहे. When we pray, your kingdom come, we should pray the overthrow of Satan's rule. आणि मग जेव्हा आपण ही प्रार्थना करतो तर त्याचा अर्थ किंवा त्याचं महत्त्व अशा प्रकारे आहे की त्याद्वारे आपण सैतानाचा अधिकत्व
त्याला नाकारतो. Your kingdom come means we pray that the kingdom of sin and Satan should be destroyed. आणि मग अशी आपण जर प्रार्थना करतो की तुझं राज्य, याचा अर्थ अशा प्रकारे होतो की सैतानाचा सर्व अधिकार, त्याचं राज्य नष्ट हो, And your gospel to be spread in the world. आणि तुझं शुभ वर्तमान सर्व जगमध्ये पसरवो. The gathering of the elect by your glorious gospel. आणि त्याने निवडलेल्या जे विश्वासणाऱ्यांचं एकत्रित येणं त्या सुवार्तेमध्ये. Thy kingdom come means the growth and purity of the church. We pray for the growth and the purity of the church. आणि तुझे राज्य येवो याचा अर्थ हा आहे की मंडळीची वाढ व्हावी आणि ते पवित्रतेमध्ये वाढ व्हावी मंडळीची, ह्यासाठी. Your kingdom come means that the churches should go out and proclaim the excellencies of Jesus Christ. आणि तुझे राज्य याचा अर्थ की मंडळी या नात्याने मंडळीने बाहेर जाऊन लोकांना त्याच्या ख्रिस्ताबद्दल सांगावं. Your kingdom come means we pray for the return of Jesus Christ. आणि तुझे राज्य येवो याचा अर्थ असाही आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं पुन्हा येणं. Your kingdom come is a missionary prayer, my friends. This is rooted in the sovereignty of God. आणि मग ही जी प्रार्थना आहे ती एका मिशनरी सारखी केलेली प्रार्थना आहे, जी देवाच्या सार्वभौमतेमध्ये रुजलेली आहे. In our family prayers, आणि आमच्या in the church and in our devotion, do we pray, Your kingdom come? आणि मग आपल्या घरामध्ये जेव्हा आपण कुटुंब या नात्याने प्रार्थना करतो, मंडळी या नात्याने आपण इथे जमलेलो असताना प्रार्थना करतो, आणि तशाच प्रकारे आपण इतरही वेळेस जर प्रार्थना करत असतो, आपण प्रार्थना ही करतो का की तुझे राज्य येवो. The more we pray, Your kingdom come, that will help us to shape our own lives. आणि मग आपण जर अशी प्रार्थना करायला शिकलो की तुझे राज्य येवो, तर ते आपल्या जीवनाला अधिक प्रकारे देवासारखं किंवा देवाच्या इच्छेप्रकारे घडवेल. Charles Spurgeon very beautifully said, when we pray, Your kingdom come, we must be willing to let our own kingdoms go. आणि चार्ल्स स्पर्जन अशा प्रकारे वक्तव्य करतात. ते म्हणतात की जेव्हा आपण म्हणतो की देवाला तुझे राज्य येवो, त्याचा अर्थ हा आहे की आपण आपल्या स्वतःचे जे राज्य आहे त्याला घालून देणं. Because in Adam we are our own kings. आणि ते अशा प्रकारे आहे की मग आदामामध्ये आपण स्वतःला स्वतःचेच राजे बनवलं आहे. But in Adam we are unrighteous and rebellion kings. परंतु जर आपण पाहिलं तर आपण आदामामध्ये अधर्मी आहोत आणि आपण एक बंडखोर आहोत. And we want to build our own kingdoms. We want to build our own towers of Babel. आणि मग आपल्याला आपल्या स्वतःचीच राज्य बांधायची आहेत, आणि बाबेलचा बुरुज आहे तसं बांधायचं, ते देखील बांधायचं. But people who are transformed by the grace of the Lord and purchased by the blood of the Jesus, they don't say, my kingdom come, my kingdom grow, but we pray as a church, thy kingdom come, your will be done. म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे अशा प्रकारे प्रार्थना करत नाही की माझं राज्य येवो, माझी वाढ हो, परंतु ते हे म्हणतात की प्रभू तुझं राज्य येवो आणि तुझ्या इच्छेप्रमाणे हो. This prayer stretches us beyond our comfort. आणि ही जी प्रार्थना आहे ते आपल्या असलेल्या आरामापलीकडे घेऊन जाते. Yes. And the petition 3 teaches us, your will be done. Your kingdom come and your will be done on earth as it is in heaven. आणि तिसरी जी विनंती आहे ती अशा प्रकारे आहे की तुझी इच्छा पूर्ण हो, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर देखील. This talks about submission. आणि ही जी प्रार्थना जी आहे ती एक अवलंबून अधीनतेबद्दल आहे. Your will be done on earth as it is in heaven. It talks about the submission of the church and obedience of God's people. आणि मग जेव्हा हे म्हणतो की आपण की तुझी इच्छा हो जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर, हे आपण मंडळी या नात्याने त्या देवाच्या अधीन असणं किंवा त्या अधीनतेबद्दल ते सांगतं. God's will is good, wise and sovereign. आणि देवाची इच्छा जी आहे ती चांगली आणि सार्वभौम आहे. Angels obey perfectly. We ask for grace to obey sincerely. आणि जे दूत आहेत ते त्याला परफेक्टरित्या त्याचं आज्ञापालन परिपूर्णतेने त्याचं आज्ञापालन करतात, आणि आपण त्याच्या कृपेमध्ये त्याचं आज्ञापालन करावं हे मागतो. Your will be done in my life, in our church and on the earth. आणि मग आपण प्रार्थना करतो की तुझी इच्छा पूर्ण हो माझ्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये आणि माझ्या जीवनामध्ये. So when we say your will be done, we say that Lord, by your grace
I submit to your kingship. Lord Jesus, my king, I submit to your rule. आणि मग जेव्हा आपण म्हणतो की तुझ्या तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तर आपण स्वतःला त्या देवाच्या अधीन करतो आणि त्याला समर्पित करतो की देवा तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या प्रकारे सर्व काही हो. Lord, I am not the king, your son, King Jesus is my king. आणि मग आपण म्हणतो की मी माझा स्वतःचा राजा नाही, तर तू दिलेला जो ख्रिस्त आहे, जो माझा राजा आहे, मी त्याला स्वतःला अधीन करतो. Your desire be done or your will be done. आणि तुझी इच्छा पूर्ण हो आणि त्या प्रकारेच हो. Sadly, many people they think that by their fasting and by their prayers they can change the will of God, the plan of God. आणि बऱ्याच विश्वासणाऱ्यांचा असा विश्वास आहे की उपवासाद्वारे किंवा काही प्रखरतेने प्रार्थना केल्याने ते देवाची इच्छा ते बदलू शकतात असा त्यांचा विश्वास आहे. And this is a very foolish mistake, I think. आणि ही खूप मोठी अशी घोडचूक किंवा गैरसमज आहे. Because God is unchanging. कारण की देव जो आहे तो कधी न बदलणारा आहे. His plans and his promises are unchanging. आणि त्याचे जे विचार आहेत आणि त्याचे जे सर्व योजना आहेत त्या कधीच न बदलणाऱ्या आहेत. Before the foundation of the world, he has determined and he has decided what to do in a particular moment and in particular life, in particular family and in a particular nation. आणि सृष्टीच्या निर्मिती अगोदरपासूनच त्याला ठाऊक आहे आणि त्यांनी योजलं आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक जीवनामध्ये, प्रत्येक मंडळीमध्ये आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये काय घडावं हे त्याला ठाऊक आहे आणि त्यांनी ते योजलं आहे. And people they think that by fasting and prayer they can change this sovereign God and sovereign will. आणि मग बरेच लोक हा गैरसमजामध्ये जगतात की त्यांच्या प्रार्थनेद्वारे, त्यांच्या उपवासाद्वारे ते देवाची इच्छा ते बदलू शकतात. Prayer does not change God's will, but it conforms our will to his will. आणि म्हणून हे समजणं गरजेचं आहे की जी प्रार्थना आहे ती देवाची इच्छा बदलत नाही, तर ती आपली जी इच्छा आहे ती बदलते, जी देवावर आता अवलंबून होते. In prayer we need to surrender our wills to the will of the sovereign God. आणि मग प्रार्थनेमध्ये आपल्या ज्या इच्छा आहेत त्या आपण देवावर सोपून देतो आणि त्या देवाच्या इच्छेसारखं जगतो. If we understand this, I think our prayer life and our Christian life will be solid. आणि मग हे जर आपण समजून गेलं तर आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे ते फार विश्वासात रुजलेलं ते बनेल. Thirdly, the petitions of the dependents. आणि तिसरी जी विनंती आहे ती आहे त्याच्यावरती अवलंबून राहणं. And under this we learn petition number 4. आणि Give us each day. आणि ही जी चौथी जी विनंती आहे की रोज आम्हाला भाकर दे. Give us this day our daily bread. आणि आज आम्हाला आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. This teaches that we as a people daily, every day depend on God. आणि मग विश्वासणारे या नात्याने आपल्याला हे इथे दाखवून देत आहे की आपल्या ज्या गरजा ज्या दैनंदिन आहेत त्यासाठी आपण देवावरती अवलंबून राहतो. But look at, only after God's glory and will are addressed, we pray for our needs. आणि ज्या गरजा ज्या आहेत की त्या देवाच्या गौरवानंतरच त्या आपण बोलल्या पाहिजेत हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. First of all, Lord Jesus Christ taught the disciples, pray in this way, our Father who is in heaven, hallowed be your name, your kingdom come, your will be done. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की ह्या भौतिक गरजांसाठी प्रार्थना करण्या अगोदर प्रभू येशू शिष्यांना शिकवतो की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तर ते अशा प्रकारे करा की हे स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो आणि तुझी इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर देखील हो. Sadly, in the prosperity churches, the prayers begin with give us our daily bread. आणि बऱ्याचदा ज्या भरभराटीच्या शुभवर्तन सांगणाऱ्या मंडळ्या ज्या आहेत किंवा त्या मानणाऱ्या ज्या मंडळामध्ये ज्या आहेत हा सुरुवातीचा भाग जो आहे तो काढला जातो किंवा तो विसरला जातो आणि फक्त डायरेक्ट ते रोजच्या भाकर किंवा त्या मुद्द्यावरतीच ते येतात. Our Christian life is not just revolving around the visas and bread and fish. आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्या भौतिक गरजा ज्या ख्रिस्ती जीवन जे आहे त्या भौतिक गरजांच्या अवतीभोवतीच फक्त नाहीये. We learn here that after
praying for God's mission, God's kingdom. Uh, Lord Jesus Christ is teaching that we need to go and ask the Lord for our daily needs. आणि मग इथे आपल्याला पाहायला मिळतं की देवाच्या सेवा कार्याबद्दल प्रार्थना करून झाल्यावर किंवा त्याच्या गौरवाबद्दल प्रार्थना करून झाल्यावरती आपण आपल्या भौतिक गरजांच्या प्रार्थनेकडे जाणं गरजेचं आहे. Give us this day our daily bread is teaching that every day we need to depend upon God for all things. आणि मग जेव्हा आपण इथे पाहतो की आमची रोजची भाकर दे, याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या देवावरती रोज अवलंबून राहणं गरजेचं आहे. All that we need to live our lives, we depend upon the Lord for all those things. आणि मग या जगामध्ये जगण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गरजांसाठी आपण त्या देवावरती अवलंबून असतो. Although Lord Jesus Christ mentioned bread, but we depend upon the Lord for all things. आणि निश्चित प्रकारे या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त फक्त भाकरीचा उल्लेख करत आहे, परंतु भाकरी पलीकडे आपल्याला सर्वच गोष्टींसाठी देवाची गरज आहे. Everything that we have because God has given us. आणि जे काही आज आपल्याकडे आहे ते सर्व देवानेच बहाल केल्यामुळे आपल्याकडे आहे. The breath of life, the houses, the estates and the jobs and water, shelter and clothing, everything is because of God. आणि मग हे आपला श्वास, आपलं जीवन आणि आपले जे काम आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या सर्व ज्या गरजा आहेत त्या फक्त देवाकडूनच आपल्याला येतात. So this is the word daily teaches that every day or continually we need to depend on the Lord. आणि इथे जो रोज हा शब्द प्रकार आला आहे याचा अर्थच हा होतो की आपल्याला या गरजांसाठी रोज देवावरती अवलंबून राहणं फार गरजेचं आहे. Our skills and our jobs, our skills and the gifts that we have, they are secondary. आणि जे आपले गुण आणि कौशल्य जे आहेत या सर्व काही गोष्टी या दुय्यम आहेत. Whenever the plate is served on the table, we thank the Lord because we know that it came from the holy hand of our dear Father. आणि म्हणून आपल्या समोर जेव्हा ताट येतं आणि त्यामध्ये अन्न असतं तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे ते देवाच्या पवित्र हातातून देवाद्वारे ते आपणापर्यंत पुरवलं जातं. We thank the Lord for jobs, careers, education and skills that God has given us, but primarily always the things that we have, it is because of our God. आणि म्हणून आपल्याकडे असणारे रोजगार, व्यवसाय आणि अशाच बऱ्याच काही गोष्टी ह्या ज्या आपल्या गोष्टींची पूर्तता करतात ह्या देखील देवाकडूनच आलेल्या आहेत आणि ते समजणं गरजेचं आहे. The bread refers to necessity, not the luxury. We need to learn even that. आणि जी भाकर जी आहे ती आपल्या गरजांबद्दल आहे आणि त्या सुख समृद्धीबद्दल नाही. People are confused in needs and wants. आणि बऱ्याचदा लोकांना ह्यामध्ये गैरसमज असतो की आपल्या गरजा काय आहेत आणि आपल्याला काय हवं आहे. हौशीच्या गोष्टी. हौशीच्या गोष्टी. Yes, people are confused in that. आणि बऱ्याच लोकांना त्यामध्ये कन्फ्युजन आहे. We thank the Lord. God ordained both ends and means. आणि आपण देवाला धन्यवाद देतो कारण की देवाने त्याचे साधनं देखील आपल्याला साधन आणि शेवट. साधारण शेवट. We work but God provides. आणि आपण निश्चित प्रकारे काम करतो पण देव ते पुरवतो. And that's why we pray that thank you Lord for the bread, thank you Lord for the family and all that we have. आणि म्हणून आपण अशा प्रकारे प्रार्थना करतो की देवा तू आम्हाला भाकर दिली, देवा तू आम्हाला हे दिलंस ते दिलंस आणि त्याबद्दल तुला गौरव असो आणि तुला धन्यवाद. John Flavel says faith lives upon God's promises, not upon the visible supplies. आणि म्हणून जॉन फ्लॅवेल अशा प्रकारे वक्तव्य करून ते म्हणतात की जो विश्वास आहे ते देवाने दिलेल्या अभिवचनांमध्ये आहे ना की आपल्या भौतिक गोष्टी ज्या आपल्याला मिळतात त्याद्वारे. This prayer or this petition teaches us that this prayer confronts anxiety and self-sufficiency. आणि मग ही जी विनंती आहे जी आपल्याला ज्या असलेल्या ज्या समस्या आहेत त्याबद्दल ते नाही त्याबद्दल ते आपल्याला समोर पाडतं आणि आपल्याला ही गोष्ट शिकून देतं की आपल्या स्वतःपासून आपल्याला काहीच साध्य करता येत नाही. Yes, we cannot live a self-sufficient life. आणि आपण कधीच स्वतःपासून कुठल्याच गोष्टी साध्य करू शकत नाही. And we need to be always filled with the gratitude towards our God. आणि म्हणून आपण त्या देवाला त्या
आदराने आणि धन्यवाद वृत्तीने आपण त्याच्यावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. And for all our needs, daily, continually, we depend on the Lord. आणि आपल्या त्या सर्व गरजांसाठी रोज आणि वारंवार गरजेचं आणि अवलंबून राहणं महत्वाचं आहे. Petition number 5, forgive us our debts or our sins. आणि 5वी जी विनंती आहे की आम्हाला आपल्या पापांची क्षमा कर. It talks about justification and assurance in Christ Jesus. आणि हे आपल्याला न्यायपणाबद्दल आणि ख्रिस्तामध्ये असलेला आपल्याला आश्वासनाबद्दल आहे. Forgive us our debts as we have forgiven the debtors. आणि आम्हाला आमच्या पापाची क्षमा कर कारण की आम्हीही आपल्या प्रत्येक ऋणाला क्षमा करतो. Sin is described as debt. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की जे पाप आहे ते एका कर्जाप्रकारे त्याचा उल्लेख आहे. A real guilt before the holy God. आणि त्या देवासमोर असलेलं दोषीपण जे आहे ते देवासमोर असलेलं आपलं दोषीपण. And this prayer teaches that forgiveness is by grace alone. आणि मग हा जो प्रार्थनेतील मुद्दा जो आहे तो आपणास हे शिकवतो की जे पापक्षमा आहे ती फक्त कृपेनेच आहे. Forgive us our sins as we have forgiven our people who offended us or the debtors. आणि मग जशा प्रकारे आम्ही इतरांना क्षमा केली आहे त्याच प्रकारे पित्या तू आम्हाला क्षमा कर. And this particular petition talks about that we have received forgiveness in Lord Jesus Christ and it is by grace alone. आणि मग तिथे आपल्याला ती प्रार्थना ज्या प्रकारे केली आहे ती फक्त कृपेनेच मिळाली आहे हे आपल्याला समजतं. And this forgiveness that we have received as the gift from God, it is grounded in the complete work of Lord Jesus Christ. आणि हे जे आपल्याला बक्षीस मिळालं आहे ते फक्त ख्रिस्ताद्वारे त्या पापक्षमेने आपल्याला मिळालं आहे जे कृपेद्वारे मिळालं We आहे. have received the forgiveness by faith alone. आणि ही जी पापक्षमा आहे ती विश्वासाने देखील मिळाली आहे. And this particular petition teaches that forgiving others is not the cause of forgiveness, receiving forgiveness, but the evidence of a forgiven heart. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जी पापक्षमा जी आहे ती आपण स्वतःला केलेल्या क्षमेबद्दल नाही, क्षमेबद्दलची नाही, तर ती एका स्वतःला किंवा एखाद्याला पापक्षमा झाली आहे त्याचा तो पुरावा आहे. This particular petition teaches that forgiven people they forgive others. आणि मग ही प्रार्थनाचा जो मुद्दा आहे तो आपल्याला अशा प्रकारे शिकवतो की ज्यांची पापक्षमा जे इतरांना पापक्षमा करतात त्यांनाच पापक्षमा होते. If you have not experienced forgiveness vertically, you will never forgive horizontally. आणि मग जर तुम्ही पापक्षमा जी आहे ती वरचढ रीतीने जर केली नसेल, देवापासून नसेल झाली तर ती तुम्हाला इतरांना देखील पापक्षमा करण्यास भाग पाडणार. The Bible very clearly teaches God, because of the grace and because of Lord Jesus Christ, justified us and forgive all our sins, and because we have experienced this forgiveness, now we give forgiveness to others. आणि म्हणून ख्रिस्तामध्ये जेव्हा आपण न्याय ठरवले गेलो आणि न्याय ठरवल्यानंतर ना आपल्याला ती पापक्षमा झाली, त्या पापक्षमेचा आपल्याला अनुभव मिळाल्यामुळे आपण देखील इतरांना क्षमा करतो. The problem in our Christian life is we always think that my sins are 100 rupees and my brother's sin are 1 lakh. आणि बऱ्याचदा ही जी गैरसमजूत आपल्यामध्ये होते ती ह्यामुळे होते कारण की आपण आपल्या स्वतःच्या पातकांना एक प्रकारे 100 रुपये एवढे समजतो आणि माझ्या भावाने जर जी पातके केली आहे ती 1 लाख आहेत अशा प्रकारे आपण गणतो. But when we stand before the holy God, our sins are many. परंतु जेव्हा आपण त्या पवित्र देवासमोर उभं राहतो तेव्हा आपण हे पाहतो की आपली जी पातकं आहेत ती फार असंख्य आहेत. We have broken all the laws of God. We all have broken all the laws of God. आणि मग आपल्याला हे ठाऊक होतं की त्या देवाने दिले सर्वच नियम जे आहेत ते आपण मोडलेले आहेत. We did not fulfill the righteousness. आणि आपण जी धार्मिकता जी आहे ती कधीच त्याची पूर्तता करू शकलो नाही. The problem is that we in order to compare or prove our goodness, we choose very bad characters like Hitler. आणि बऱ्याचदा आपण आपल्या चांगुलपणाबद्दल जर बोलायला गेलो तर आपण त्याची जी तुलना आहे ती वाईट व्यक्तींबरोबर करतो जसं की हिटलर. I am not like Hitler
and we try to prove our goodness. आणि मग आपण असं म्हणतो की मी त्या हिटलर सारखा नाही आणि त्याच्यासारखं मी केलं नाही आणि म्हणून मी चांगला आहे. But when we stand in front of the holy law, we are terrible than Hitler. आणि मग जेव्हा आपण त्या पवित्र देवासमोर उभं राहतो तर आपण आपल्या पातकांबद्दल जर पाहिलं तर आपले पातकं जी आहेत ती त्या हिटलर सारखी किंवा त्याहीपेक्षा वाईट असतील. And Paul Washer says that Hitler may look a small boy when you clearly see your depravity in the light of the word of the Lord. आणि मग पॉल वॉशर अशा प्रकारे म्हणतात की जो हिटलर आहे तो देखील एका लहान लेकरासारखा असेल जेव्हा तुम्ही तुमच्या अंतःकरणात असलेली जी भ्रष्टता आहे त्याकडे जर पाहिलं तर. So we have received the justification as the gift from God, and we have received the forgiveness, and because of that we forgive others. आणि म्हणून जर आपण आपल्याकडे पाहिलं जर आपण न्यायी अशा प्रकारे ठरवलं गेलो जे आपल्याला एक बक्षीसरूपी प्राप्त झालं तर तशाच प्रकारे आपण इतरांना देखील क्षमा करू. Unforgiving spirit reveals a shallow grasp of the grace of God. आणि क्षमा न करणारा अंतकरण हे दाखवून देतं की त्याला कृपा ही समजलेलीच नाही. Petition 6, lead us not into temptation, but deliver us from the evil. आणि 6वी विनंती अशा प्रकारे आहे की आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. It talks about the perseverance of the saints. आणि जे संतगण आहेत त्यांना राखून ठेवल्याबद्दलचं हे वचन आहे. This is a prayer of humble realism. आणि हे अशा प्रकारे आहे जे जे नम्रतेबद्दल जी सत्यता आहे त्याबद्दलचं ते आहे. When we go in the book of James, we learn that God does not tempt, but he sovereignly orders the trial for our life. आणि पेत्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देव निश्चित प्रकारे आपल्याला परीक्षेत आणत नाही परंतु तो त्या परीक्षेद्वारे आपल्याला त्याच्या सार्वभौमतेमध्ये परीक्षेद्वारे तो आपल्याला हाताळतो. James says that when you fall in sin or you sin, don't say that God tempted me and because of that I have committed sin. Don't blame God. आणि याकोबाच्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा तुम्ही परीक्षेत पडता तेव्हा तुम्ही देवाची परीक्षा किंवा देवाला तुम्ही वाईट बोलू नका. Yes, because of God I committed sin. Because God tempted, I committed sin. आणि मग तुम्ही असं बोलू नाही शकत की देवाने माझी परीक्षा पाहिली म्हणून मी पाप केलं. Every time we sin, this is because of our sinful nature. आणि जेव्हा जेव्हा आपण पाप करतो ते त्याचं कारण जर आपण पाहिलं तर ते हेच आहे की आपल्यामध्ये असलेला आपल्यामध्ये असलेलं पाप. Our flesh is weak, Satan is real, and there are sins in the world. आणि आपलं जे शरीर आहे ते कमकुवत आहे. सैतान निश्चित प्रकारे जो आहे तो पापाचा धनी आहे आणि त्यामुळेच आपण ते पाप करतो. The mighty man like Samson, he failed. आणि जो सर्व सामर्थ्याने भरलेला जो शमशोन होता तो देखील पडला. The wisest person, King Solomon, he failed. आणि सर्व ज्ञानी जो शल्मोन होता तो देखील पडला And पापामध्ये. man after God's own heart failed, David. आणि दावीद जो देवाच्या हृदयाच्या मागे होता किंवा त्याकडे धाव घेत होता तो देखील पापामध्ये पडला. We need to pray to the Lord to deliver us from the evil. आणि म्हणून आपल्याला देवाकडे प्रार्थना करणे गरजेचं आहे की देवा आम्हाला वाईटापासून सोडीव. We should not think ourselves that I will never sin and I will never fall. We need to continually go to the Lord, go to cross and pray to Jesus that deliver us from the evil. आणि म्हणून आपण असा विचार मनात धरला नाही पाहिजे की मी कधीच पाप करू शकणार नाही किंवा मी कधीच पापात पडणार नाही परंतु आपण ही प्रार्थना केली पाहिजे की देवा आम्हाला त्या सर्व वाईट पापांपासून आणि त्यापासून तू आम्हाला सोडीव. We ask for protection, strength and rescue. आणि आपण सुरक्षेसाठी आणि सामर्थ्यासाठी आणि त्यातून सोडवण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. Perseverance is God's preserving grace. आणि मग त्या अशा प्रकारे आहे की त्या कृपेमध्ये आपल्याला ते राखून ठेवणं. We persevere in our Christian faith because God is giving us the preserving grace. आणि म्हणून आपण राखले जाणं ह्या मागचं जे कारण आहे ते हे आहे की देव त्याच्या कृपेद्वारे आपल्याला राखत आहे. The saints persevere because God preserves them. आणि म्हणून हे संतगण जे आहेत ते राखले गेले कारण की देवाने त्यांना राखलं. This prayer kills our spiritual pride that we need to depend upon the Lord
to deliver us from the evil. आणि मग ही जी अशा प्रकारची जी प्रार्थना आहे ती आपले आध्यात्मिक रिश्ते असलेला आपला मधला गर्व जो आहे तो नष्ट करते आणि त्याला मारून टाकते आणि ती शिकवते की आपण त्याच्यावरती अवलंबून राहणं. And finally, the praise of prayer, the glory of God at the end. आणि मग सर्वात शेवटी प्रार्थनेमध्ये असलेलं त्याचं गौरव आणि त्याची स्तुती. I hope we have finished the 7 petitions. Petition number 6, lead us not into temptation, and petition number 7, but deliver us from the evil one. आणि मी विश्वास धरतो आपण सर्व त्या विनंत्या आहेत त्यामधून गेलो आहोत की आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडील. And some of you might be thinking the sermon is lot, it is a big sermon, and I am going through a trial. Deliver us from this evil. आणि मग बरेच लोक म्हणतील की मी हे सर्मन किंवा हा संदेश फार मोठा झालेला आहे आणि माझ्यासाठी ती परीक्षा असेल आणि ते देवाकडे प्रार्थना करतील की मला यातून सोडू. Finally, the praise of the prayer that we learn from Matthew chapter 6 verse 13. आणि मग सर्वात शेवटी मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 13 मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं And ही स्तुतीची प्रार्थना. yes, for yours is praise, glory, dominion forever and ever. आणि मग तिथे असं प्रकारे लिहिलं गेलं आहे की तुझंच राज्य आहे, सामर्थ्य आहे आणि गौरव देखील आहे. Yours is the kingdom, power, and glory forever. आणि तुझंच राज्य आहे, तुझंच सामर्थ्य आहे आणि तुझंच गौरव आहे अनंत कालासाठी. And that same kind of phrase we have in 1 Chronicles chapter 29 verse 11. David is praying this prayer. आणि अशाच प्रकारचा संदर्भ आपल्याला पहिले इतिहास 29वा अध्याय वचन 11 मध्ये पाहायला मिळतं. We end the prayer. We begin the prayer with God's glory and end the prayer with God's glory. आणि आपण सुरुवातीची प्रार्थनेची सुरुवात जी आहे ती देवाच्या गौरवाने करतो आणि त्याचा शेवट देखील देवाच्या गौरवानेच करतो. So doxology and praises in the beginning and at the end. आणि जे प्रार्थनेचा जो शेवट आहे ते देवाच्या गौरवानेच होतो. Ends prayer with praise, trust God's power and rest in sovereignty. आणि त्याचा शेवट जो आहे ते देवाच्या सार्वभौमतेमध्ये आणि त्याच्या स्तुतीमध्ये आहे. Lord's prayer teaches us all these things, that power, kingdom and glory belongs to our God. आणि ही प्रार्थना आपल्याला हे शिकवते की त्याचं राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे देवाचं आहे. If we want to summarize this prayer in 2 lines, this is a redeemed sinner, draw near to Holy Father, we come with confidence in His goodness. आणि मग ह्याचा जर संक्षिप्तरित्या जर आपला अर्थ पाहायचा असेल तो अशा प्रकारे आहे की जे तारलेले पापी लोक आहेत ते त्याद्वारे स्वर्गीय पित्याजवळ नेले जातात आणि ते विश्वासाने त्याच्या चांगुलतेचा अनुभव घेतात. This prayer teaches us that we need to order our desire with God's glory. आणि मग ही प्रार्थना आपल्याला हे देखील शिकवते की आपल्या ज्या इच्छा आहेत त्या देवाशी संलग्न आणि देवावरती अवलंबून किंवा देवाकडे त्या सोपवल्या पाहिजे. We live in daily dependence on His grace through Christ alone. आणि आपण आपल्या सर्व दैनंदिन गरजेसाठी त्या देवावरती त्या ख्रिस्ताद्वारे अवलंबून राहतो. May the Lord help us to understand this beautiful prayer that is taught by our Lord and Master, Lord Jesus Christ. आणि म्हणून देव तुम्हाला कृपापूर्वक आणि ही प्रार्थना समजण्यास सहाय्य करो जी आपल्याला प्रभूने शिकवली आहे. May the Lord help us to grow in the prayer. आणि देव तुम्हाला सहाय्य करो त्या प्रार्थनेच्या जीवनामध्ये अधिक वाढण्यासाठी. May our petitions be according to the word of the Lord and filled with the glory and honor and praises to our Father. आणि म्हणून मग आपल्या प्रार्थनेच्या ज्या विनंत्या आहेत त्या देवाची समृद्ध आणि देवाला ग्रहणीय अशा प्रकारे आणि त्याला उंचवणाऱ्या असं. Brother Amit will lead us further. आणि ब्रदर अमित पुढे येतील.